नमस्कार मित्रांनो, मी तुमचा मित्र वीरेंद्र मोहिते पाटील आणि तुमचं स्वागत आहे आपलं मिस्टर डॉग्स या चॅनलवर. तर आज आपल्या इकडे जे पाहुणे आलेले आहेत ते शिक्रापूरवरून आलेले आहेत, म्हणजे पुण्यातूनच आलेले आहेत. तर चला त्यांच्यासोबत गप्पा मारत त्यांच्यासोबत घडलेले अनुभव ऐकूयात. नमस्कार सर. नमस्कार सर. काय आपलं नाव? माझं नाव अंकुश आठवले. बरं आणि काय करता तुम्ही? सर मी आधी आळंदीमध्ये एक कंपनी होती रायटर इन्फॉर्मेशन. तर तिकडे कामाला होतो मी. तिकडे त्यावेळेला पगार म्हणजे फार कमी होता आणि त्यावेळेला एक झोमॅटो डिलिव्हरी म्हणून हे नाव म्हणजे खूप ऐकलं होतं आणि काही मित्र पण होते त्यामध्ये शामील. तर त्यांनी म्हणजे उत्सुकता केली मला, की "तू इथं काम करून बघ इकडं. कारण इकडे तू काम करतोय कंपनीमध्ये याच्यापेक्षा तुला डबल पेमेंट भेटणार." म्हणलं ठीक आहे. डबल जर आता प्रत्येकाची इच्छा असते, की म्हणजे कुठेतरी म्हणजे पगार जर वाढून जर भेटला तर तो तिकडे जाणार. कारण तिकडे जर गेला तर मग त्याचं वाढतं नाही का म्हणजे. बरोबर. मग मी पण त्याला म्हटलं, "बाबा कसं जॉइन करायचं, काय जॉइन करायचं?" तो बोलला, "डायरेक्ट ऑनलाईन आहे." मी ऑनलाईन ॲप वगैरे डाउनलोड करून मग मी सुरुवात केली. 2-3 वेळेस मी असं म्हणजे 3-4 दिवस मी काम केलं डेला. तर त्यावेळेला म्हणजे अर्निंग थोडी कमी व्हायला लागली आणि धावपळ पण जास्त होती त्यामध्ये. आणि मग मी एकाने सांगितलं, की "रात्री नाईटला हे काम कर" म्हणे. "नाईटला तुला लय पुरेल." आणि त्यावेळेला मग लॉकडाऊन पण हे होतं, चालू होतं आणि अचानक लॉकडाऊन चालू असल्यामुळे कंपनी पण बंद झाली होती. कंपनी बंद झाल्यामुळे मग म्हटलं आता आपण आता हेच करायचं म्हटलं नाही का, जोपर्यंत चालू आहे तोपर्यंत. जेव्हा ती कंपनी चालू होईल तेव्हा बघू. मग मी ते जॉइन केलं आपलं झोमॅटोचं. 2-3 दिवस असं डेला केलं. डेला काय मला पुरला नाही. मग 2-3 दिवस मग मी असं नाईटला करून बघितलं. आणि नाईटला मग ते ट्रॅफिक वगैरे नव्हता, काही नव्हता. पोलीस वगैरे काही अडचण नव्हती. पूर्ण लॉकडाऊन होता. पूर्ण सुमसाम रस्ता वगैरे मस्त होता नाही का. 2-3 दिवस काम केलं. रात्रीचं ऑर्डर जास्त का असायच्या, कारण रात्रीच्या आहे ना डिलिव्हरी बॉय कमी काम करायचे रात्रीचे. रात्री नाईटला कोणी काम करत नव्हतं. म्हणजे ज्यांच्यामध्ये हिंमत आहे, ज्यांच्यामध्ये आवडतं रात्री नाईटची काम करायला, तर तेवढेच मोजकेच पोरं फक्त काम करायचे. त्याच्यामुळं रात्री लोड खूप जास्त व्हायचा. रात्री ऑर्डर खूप जास्त भेटायच्या आणि डेला घंटा जरी बसून राहिला तर ऑर्डर लवकर भेटत नव्हती. रात्री एक ऑर्डर आपण कंप्लीट केली की लगेच दुसरी ऑर्डर भेटायची. म्हणजे पेंडिंगवरती ऑर्डर असायच्या. तर त्यावेळेला झोमॅटो जॉइन केलं आणि रात्रीच्या ऑर्डर मारायला सुरुवात केली. मग 2-3 महिने लगातार आपलं झोमॅटो रात्री करतच राहिलो आणि मग 2-3 दिवस आपलं 2-3 महिने असं म्हणजे करत राहिलो. पण एक दिवस काय झालं वाहुलीमध्ये, आता त्या वस्तीचं नाव घेणार नाही, पण असं तिथं एक सुमसाम जागा होती आणि घरं पण थोडेसे लांब होते आणि तिथं एक किचन बनलेलं होतं. आणि पहिल्या मजल्यावर त्यांचं किचन होतं. क्लाउड किचन. हां, क्लाउड किचन. आणि तिथं म्हणजे एकदा नाही 3-4 वेळेस म्हणजे मी तिथं ऑर्डर घेण्यासाठी गेलो. दररोज मला तिथं म्हणजे ऑर्डर पडायची. हप्त्यातून कम से कम 4-5 वेळेस तरी मला तिथली मला ऑर्डर पडायची. कारण मी एरिया म्हणजे मी वाघोली, विमाननगर, खराडी आणि वडगाव शेरी असे मी 4-5 एरिया मी घेतले होते. तर त्या एरियामध्ये तेवढ्या एरियामध्ये मला ऑर्डर पडायच्या. तर पहिलं 2-3 वेळेस तिथं गेलो. तेव्हा म्हणजे असं काहीच घटना घडली नाही. कारण मी एकदा 2ला गेलतो, एकदा 3ला गेलतो, एकदा 1ला गेलतो. तर त्यावेळेला अशी काही घटना घडलीच नाही. आणि एकदा मग काय झालं, एकदा गेलो, तिथे गेल्यानंतर झोप यायला लागली. कधी-कधी काय व्हायचं, की रात्री मी आपलं संध्याकाळी 7ला लॉग इन करायचो. तर रात्री 3ला कधी 4ला आहे ना, कधी म्हणजे झोप लागायची नाही का, असं डुलक्या घ्यायचं नाही का. तर एकदा काय झालं, 2-3 वेळेस तिथे गेलो, तर तेव्हा अशी झोप वगैरे काही लागली नव्हती आणि मग तेव्हा ऑर्डर घेऊन गेलो. तेव्हा म्हणजे काहीच घडलं नाही, काहीच नाही. पण एकदा गेलो, तर त्यावेळेला झोप यायला लागली आणि मग शाईन गाडी होती माझ्याकडं. त्या गाडीवरती असं मोठ्या स्टँडवरती गाडी लावून आपलं पहिलं जेव्हा गेलो तेव्हा मोठ्या स्टँड नव्हतं लावलं. खालचं ते स्टँड लावलं होतं. हा साईड स्टँड लावलं होतं आणि त्याच्यावरती झोपलो. असं झोपलो. म्हणलं, कारण तो भैया बोलला होता म्हणे 15 मिनिटामध्ये ऑर्डर आणून देतो म्हणे. 15 मिनिटं तर लागते म्हणे, 15 मिनिटं 10 मिनिटं. मग ठीक आहे, कारण त्यांच्याकडे पण ऑर्डर पेंडिंग राहायचे ना रात्रीच्या. तर म्हणलं ठीक आहे, बनव म्हणलं निवांत, काय गडबड नाही आपल्याला. मग तो येऊस्तोवर मग झोप यायला लागली. म्हणलं थोडं झोपावं नाही का. मग झोपलो गाडीवरतीच. झोपलो तर 2 वेळेस अशी गाडी हलवली.
हलवल्यानंतर मग मी डोळे उघडले, बघितलं तर कोणीच नाही. हवा वगैरे यायला लागली नाही का, आजूबाजूने हवा वगैरे यायला लागली. बघितलं तर गाडीजवळ कोणीच नाही. म्हटलं जाऊ दे, असं भास असेल, कारण ह्या गोष्टीवरती आपल्याला पहिल्यापासून विश्वास नव्हता. आपण कधी विश्वास ठेवला पण नाही. आणि 2 वेळेस अशी हवा वगैरे यायला लागली, गाडी हलवली. मी डोळे अचानक उघडले, बघतोय तर काहीच नाही. अरे त्याच्या आईला म्हणलं, गाडी कोणी हलवली अशी? जाऊ दे म्हणलं, असंच असं काहीतरी नाही का, जाऊ दे. किंवा आपण आपण झोपीमध्ये असा कल्लो-बिल्लो असेल त्याच्यामुळं झालं असेल काही ते. मग परत हलवल्यानंतर उठलो मी. म्हणलं जाऊ दे, आता झोपच नको म्हणलं, आता ऑर्डर येईल नाही का. आणि तेवढ्यामध्ये तो आला पण ऑर्डर घेऊन. मग त्याच्याकडून ऑर्डर घेतली आणि निघून गेलो. परत दुसऱ्या दिवशी तिथेच ऑर्डर पडली आणि त्या टायमाला वाजले होते किमान 3:30 वाजले असेल. त्या टायमाला तिथं आलो आणि परत त्या खालच्या स्टँडला गाडी लावली, आपलं त्या स्टँडला. आणि तिथं गाडी स्टँडला लावली आणि परत झोप लागली, परत झोपलो. त्यावेळेला गाडी थोडी हलवली. म्हटलं जाऊ दे, हे काय असंच हवा वगैरे येत असते, जाऊ दे. मी मनावर घेतला नाही. असल्या गोष्टी मी कधी मनावर घेत नव्हतं. पोरं पण सांगायचे नाही का, की बाबा इकडं असं झालं, तिकडं तसं झालं. पण मी आपलं ह्या काळाने ऐकायचं, ह्या काळाने सोडून द्यायचं. कारण काय ह्या गोष्टी, आता आपण रात्री आपण नाईटला काम करतो, तर ह्या गोष्टी मनामध्ये धरल्यात नाही पाहिजे. म्हणून मी मनामध्ये घेत. तर झोपलो मी तिथं आणि 2 वेळेस गाडी हलवली. मी उठलोच नाही, जाऊ दे म्हणलं, असं काहीतरी. आणि त्यावेळेला गाडी हलवल्यानंतर परत मग मी का उठलो, बघितलं तो मुलगा आला आणि आणि त्याने ऑर्डर दिली, निघून गेलो. तिसऱ्या दिवशी मी परत आलो चौथ्या दिवशी परत आलो तिथं. आल्यानंतर तोच टायमिंग होता, 3:30-4चा टायमिंग होता. आणि त्या टायमाला मग मी खालच्या स्टँडला गाडी लावली नाही, मुद्दामून म्हणलं मोठ्या स्टँडला गाडी लावून झोपू, आता नको म्हणलं येते का. आणि त्या टायमाला पण नाही का झोपलो. मग आपल्या लंबे पाय करून स्टँडवरती मोठ्या स्टँडवरती गाडी लावून नाही का झोपलो. आणि झोपल्यानंतर गाडी हलवली. म्हणलं अरे काय, म्हणलं मोठ्या स्टँडवरती गाडी कसं काय हलतीये, परत हलू लागली. परत गाडी हलायला लागली. मग मी जाऊ दे म्हणलं, असं काहीच नाही का. तर परत त्याने गाडी अशी हलवली आणि धक्का दिला ना, डायरेक्ट धक्का दिल्यानंतर खाली पडलो. आणि तिथं गवत वगैरे होतं, तर गवतावरती पडलो. काही मार वगैरे लागला नाही. बघितलं आपले कपडे झटकले. गाडी उभं केली. म्हणलं राव, इथं काहीतरी गडबड दिसते राव, मोठ्या स्टँडवरती गाडी पळणार नाही अशी. बरोबर. आणि मग खाली काय माती वगैरे होती का? हा, माती वगैरे होती खाली. पण मातीत स्टँड असं एका साईडला रोवून पण गाडी खाली पडू शकते ना, डबल स्टँडला असेल तरी. नाही, पण ती जागा एकदम कडक होती ना. अच्छा, म्हणजे एकदम भुसभुस माती नव्हती त्या टायमाला, म्हणजे पाऊस वगैरे काय नव्हता. जागा अशी म्हणजे हे होती, आपलं कडक होती नाही का. आणि त्याशिवाय काय पाऊस वगैरे काय झालं नव्हतं. जागा अशी कडक होती आणि कडक जागेवरून गाडी पळणं शक्यच नाही. आणि परत त्या जागेवरती गाडी उभा केली. जागा लेवल होती ना अशी पूर्ण. मग गाडी परत उभा केली आणि त्याच्याकडून ऑर्डर घेतली, परत येऊन निघून गेलो. मनामध्ये तो विषय घेतलाच नाही. मग नकोच म्हणला विषय मनामध्ये घ्यायचा. आपलं रोजचं काम आहे, 2-3 महिने पाहून लगातार करतोय. आणि आपल्याला म्हणजे चांगली सवय झालेली होती नाही का. म्हणजे काहीच वाटत नव्हतं रोडला फिरायचं म्हणल्यावर, रात्रीचं काही पण असू द्या, काय पण असू द्या, काहीच वाटत नव्हतं. आणि मग काय झालं, मग 3-4 दिवसांनी ऑर्डर पडली तिथली. परत 3-4 दिवस तिकडे गेलोच नाही, कालची ऑर्डर आलीच नाही. 3-4 दिवसांनी परत तिथली ऑर्डर आली. आणि तिथली ऑर्डर आल्यानंतर मी तिथं येऊन थांबलो आणि रीच केलं, लोकेशन रीच केलं. तिथे येऊन थांबलो. त्या पोराला आवाज दिला, म्हणलं ऑर्डर. तो त्याला ID सांगितला. त्याला म्हणलं ऑर्डर माझी. तो बोलला, भैया बोले बहुत सारे आज ऑर्डर पेंडिंग में. आणि त्याशी रविवार का काहीतरी होतं. तो म्हणे बहुत आज ऑर्डर पेंडिंग में, कम से कम 15-20 तो मिनट लगेंगे बोले. मैं ठीक आहे, चल कोई बात नाही म्हणलं. त्याशी काय झोप वगैरे काय लागली नाही मला. मस्त आपलं गाडी येऊन थांबलो. म्हणलं यार आता म्हणलं आता 15-20 मिनटं म्हणलं काय करता. तेव्हा आपला मोबाईल घेतला, आपलं इंस्टाग्रामवरती व्हिडिओ बघत बसलो. आणि माझ्यासोबत माझ्या पाठीमागून एक ॲक्टिवावरती एक मुलगा पण आला होता. तो पण साईडला येऊन थांबला आणि तो पण आपलं मोबाईलवरती त्याचं व्हिडिओ बघणं त्याचं चाललं. तो आपलं काहीतरी करतो मोबाईलवरती आणि माझं पण चाललं. आणि मग 5 मिनिटांनी त्या मुलाने माझ्याकडे बघतोय आणि माझ्या असं साईडला बघतोय नाही का. साईडला किमान तो दरवाजा आहे ना तिथपर्यंत नाही का, असं एवढा अंतर होता. तो तिकडे बघतोय, माझ्याकडे बघतोय, तिकडे बघतोय, माझ्याकडे बघतोय. आणि माझा आपल्या मोबाईलमध्ये. आणि मग त्याने मला आवाज दिला, म्हणे
अरे म्हणे भैया म्हणे तो तुझा मित्र आहे का रे? म्हणलं मित्र कुठं बोल येतं मित्र म्हणलं अरे म्हणे काय राव तो का वाजत म्हणजे तुझ्याकडे बघतोय म्हणे तुझी काय तो मस्करी वगैरे करतो काय चेष्टा वगैरे करतो का? अरे म्हणलं मस्करी करायला इथं कोणी आहेच नाही ना. तो म्हणला तो बोला यार कशाला मजाक करतोय राव तो केव्हाच तुझ्याकडे बघतोय राव. अरे म्हणलं कोण बघतोय इथं बघतोय तर मला तर काय दिसत नाही त्याला दिसतंय पूर्ण क्लिअर त्याला क्लिअर दिसतंय आणि त्याला म्हणलं कुठं आहे माणूस पण त्याला पहिलं त्याला काय वाटलं नाही पण जेव्हा मी बोललो ना 2 वेळेस जेव्हा मी त्याला बोललो ना आणि माणूस दिसतो इथं कोणीच नाही आहे तेव्हा तो घाबरला. तेव्हा त्याचे इंडिकेटर लावले कारण त्याला भीती वाटते ना की यार मला दिसतंय याला दिसत नाही. तर त्याच्या अंगाला गाडत आला तो म्हणे भाई आता पुढचा काय विषय आहे तुला सांगतो म्हणे मी तू लवकर गाडी घे आणि तू रोडला नाही का चल म्हणे तिथून रोड 1 किलोमीटर होता. अरे म्हणलं झालं काय सांग तरी मग सांगायचा विषयच नाही म्हणे तू पहिलं गाडी घेऊन निघ म्हणे तुला जर तुझा जीव जर वाचला असेल तर लवकर इथून निघ म्हणे तो सांगतो म्हणे पुढे गेल्यावर काय तू तसं मी लवकर निघ म्हणे. त्याने फटकन त्याने गाडी त्याने एवढ्या स्पीडमध्ये त्याने ॲक्टिव्हा त्याने तिथून वळवली आणि तो पुढे निघाला आणि मी पण गाडी वळून त्याच्या पाठीमागे निघलो. रोडला आल्यानंतर तो असं घाबरला म्हणे बापरे म्हणे असला सीन राव लाईफमध्ये फर्स्ट टाइम बघितलं. तो म्हणलं काय म्हणजे म्हणलं विषय काय सांग ना मला. तो एवढा घाबरला का थांब म्हणे मला पहिलं पाणी पिऊ दे. त्याने अख्खी बाटली घेतली अख्खी भरलेली बाटली त्याने पूर्ण पाणी पिऊन घेतली त्याने मला विचारलं पण नाही एकट्यानेच पूर्ण पावसासाठी संपवली. आणि मग मला म्हणतो म्हणे भैया ते म्हणे तो माणूस तुला खरंच नाही दिसला. म्हणलं नाही. त्याला ऑर्डर पडलेली आता आणि मला पण ऑर्डर पडलेली आता तो म्हणे आता ऑर्डर गेली मी पुढं आणि तू पण काय तिकडे जाऊ नको म्हणे. तो म्हणे मी आता उद्यापासून काम करणार नाही करणार तुला यायचं तर ये करायचं तर कर बाबा मला तुला सांगणं होतं म्हणे तुझा इथून पुढं म्हणे तुझा विषय म्हणे तू बघून घे म्हणे मी तर चाललो म्हणे. अरे म्हणलं सांग म्हणलं मला पहिला सांग म्हणलं विषय नेमकं झालं काय. अरे म्हणे तू आपण जेव्हापासून आलो का म्हणे तेव्हापासून मी सारखं बघतोय म्हणे तो माणूस आला म्हणे तिथं येऊन थांबला म्हणे आणि तुझ्याकडे टकमक बघतोय म्हणे एक सारखा लगातार 5-10 मिनटं झाले म्हणे तुझ्याकडे बघतोय म्हणे आणि तुला मी विचारतोय म्हणे तर तू बोलतोय म्हणे काहीच नाही आहे कोण माणूस नाही कोण नाही. पण जेव्हा मी तुझ्याकडे आलो म्हणे तुझ्या जवळ येऊन मी तुला विचारतोय म्हणे की तुला खरं तुला दिसत नाही. म्हटलं ना नाही दिसत नाही. जेव्हा पण तुझ्याकडे येऊन जेव्हा मी तुला बोलायला लागलो म्हणे तेव्हा तो मागे फिरला म्हणे तो माणूस म्हणजे निघून गेला जाईल. हा तो निघून गेला म्हणे. मग तो दिसायला वगैरे कसा होता माणूस? त्याला विचारलं ना मी म्हणलं तो दिसायला वगैरे कसा होता सेम म्हणे आपल्यासारखाच माणूस म्हणे. तर पूर्ण त्याचे कपडे म्हणजे खालीवरून म्हणजे पूर्ण त्याचे पांढरे कपडे होते म्हणे आणि नवेच कपडे होते म्हणे त्याचे नवेच कपडे बिपडे म्हणजे नवेच म्हणे. आणि जेव्हा मी तुझ्याकडे आलो म्हणे तर तो मागं फिरला म्हणे आणि निघून गेला म्हणे. म्हटलं तो निघून गेला म्हणलं मग माझ्या पण लक्षात एक गोष्ट आली म्हणलं राव आपण 2 दिवस आलो म्हणलं एकदा आपली गाडी हलवली आणि एकदा पण आपल्याला पाडलं. म्हणलं राव खरंच म्हणलं असं नक्की हे रे का. आणि त्यावेळेस टाइम तरी काय झाला असेल? टाइम त्यावेळेस किमान 4चा टायमिंग असतं त्या टाइम पहाटेचा. हा पण एवढं रात्रीचं ते झोमॅटो वगैरे चालायचं कारण की 12च्या नंतर बंद होतं ना. झोमॅटो 24 घंटे चालू आहे रात्री डे नाईट. अच्छा हा झोमॅटो स्विगी रात्री मतलब फुल डे नाईटचं. बरं मग पुढं काय झालं? आज पण मग त्याला मी विचारलं म्हणलं मग ते माऊस म्हणलं आपल्याकडे आला काऊन नाही बोलला काऊन नाही. म्हणलं तुला नाही तो म्हणलं तो तुला दिसला म्हणलं तुला पण नाही बोलला मला पण. तो म्हणे तुला सांगू म्हणे तू मान किंवा नको मानू म्हणे माझ्या अंगामध्ये बाबाच्या सवारी येते म्हणे मी आपल्या दर्ग्याला निघाल जातो म्हणे त्या दर्ग्याला माझ्या खेटी असते म्हणे त्याच्यामुळे जेव्हा मी तुझ्याकडे आलो ना म्हणे तर तो वापस फिरला म्हणे. त्याची हिंमत नाही झाली म्हणजे आपल्याकडे यायची. त्याने मला ते गळ्यातलं ताबीज वगैरे दाखवलं हातामधलं दाखवलं हे बघ म्हणे या कारणामुळे म्हणे. आणि म्हणे ते बहुतेक असं पण असेल म्हणे की ते ज्याच्या राशीवरती आहे त्याला ते दिसतं. अच्छा हां तर ते मला ते दिसलं म्हणे कारण ते तुझे मला नाही दिसलं. हां मला नाही दिसलं फक्त जाणवलं फक्त. आणि जाणवलं मला म्हणजे मला याच्यामुळे म्हणजे मला जाणवलं की 2 वेळेस जेव्हा मी आलो होतो तेव्हा एकदा गाडी हळवली आणि एकदा डायरेक्ट गाडी पाडली. बरं तुम्हाला काय त्रास वगैरे झाला का त्या गोष्टींचा? लागलं का काय? लागलं बिगलं नाही. ताप वगैरे काय? नाही तसलं काहीच नाही. अशक्तपणा काय? काहीच नाही तसं. म्हणजे काय त्रास वगैरे असं काय झालं नाही तुम्हाला? नाही त्रास वगैरे काही झाला नाही. बरं आणि त्या माणसाचं काय झालं ज्यांनी बघितलं होतं त्याला? मग त्यांनी बघितलं
त्याची ऑर्डर असून सुद्धा नाही का त्याला तरी मी लांबपर्यंत त्याला मी जॉब कर बघितला. त्याने माझ्यासमोर म्हणजे त्याच्या पण मोबाईलमध्ये मी ऑर्डर बघितली, माझ्या पण मोबाईलमध्ये ऑर्डर आहे आणि तो माणूस निघून गेला. तो निघून गेल्यानंतर मग मी तरी मग तिथं थांबू कशाला, मग मी पण तिकडून मग मी निघून गेलो. बरं. दुसरा काय अनुभव सर? दुसरा अनुभव असा आहे, एक लोणावळा साईडला एक पर्सनल एक ऑर्डर होती नाही का, आपलं रात्रीचाच टाईम होता आणि पर्सनल ऑर्डर होते आणि ते लोणावळ्याला द्यायची होती. आणि तो माणूस मला बोलला की बाबा तुला डबल चार्जेस तुला देईन मी, लोणावळ्याला ही एवढी ऑर्डर घेऊन जा. म्हटलं ठीक आहे. त्याने मला ॲड्रेस दिला, लोकेशन दिलं आणि त्यावेळेला रात्रीचे 12-1 तरी वाजले असेल आणि मी आपलं म्हणजे 2-3 किलोमीटर पहिलं गाडी बंद पडली. गाडी बंद पडल्यानंतर मी आपलं कार्बेटर वगैरे ते आपलं ते हे असतं प्लग असतो ना, ते खोलून वगैरे ते साफ केला. परत गाडी चालू केली. गाडी चालू करून निघलो मी रात्रीचंच. हां. तिथनं एक बाई अशी पळाली गाडी समोरून, फास्ट पळाली. बाई पळाली आणि तिचा चेहरा म्हणजे मला असा आता फास्ट पळाल्यामुळे चेहरा काय एवढा मी चेहऱ्यावरती म्हणजे मी काय एवढा गोर नाही केला. चेहरा कमी एवढा साफ दिसला नाही का. पांढऱ्या साडीवरती बाई पळाली अशी नाही का. आणि जर आता समजा जर कोणी जर मस्करी जर केली नाही का, कोणी जर मस्करी जर केली किंवा जर समजा भीती घालण्याचा प्रयत्न जर केला तर आपण त्या गोष्टीला आपण म्हणजे ती गोष्ट म्हणजे लगेच आपण म्हणजे पकडू शकतो नाही का, की नाही मायाला. आणि जर समजा जर लुटमार करण्याचा प्रयत्न जर केला तर तिथले जे लोक म्हणजे ते लुटमार आहे तिथं येऊन ते पकडू पण शकतात. पण तसलं काही झालंच नाही. बाई डायरेक्ट पळाली. आजूबाजूला जर बघितलं तर तिथं काय म्हणजे सोसायटी नाही, काही घर नाही, काही वस्ती नाही, असलं काहीच नाही. आणि खाली ज्या साईडला ती पळाली त्या साईडला तर पूर्ण असं खाई होती. खाली पळाली ती कपडे वगैरे काय होतं आहे का लक्षात तुमच्या? पांढऱ्या कलरची साडी होती. तो एक सीन झाला. आणि एक सीन असा आहे, रात्रीचे 2-2:30 वाजले असं. नाही, मग त्यावेळेस झालं काय पुढं? मग तुम्ही ऑर्डर द्यायला जाताना मग पुढं ती बाई दिसली, मग पुढं काय झालं काय? मी पाठीमागं बघितलंच नाही. मी मग बाई दिसल्यानंतर मग मी घाबरलो. इंडिकेटर लागले माझे. म्हणलं राव हा तर बेकार सीन आहे. आणि त्या लोणावळ्याच्या साईडचे बरेचसे किस्से असे मी ऐकलेले आहेत नाही का. मग तर त्याच्यामुळं मी घाबरलो नाही का. म्हणलं ते किस्से पण माझ्या मनामध्ये यायला लागले. म्हटलं नको यार, म्हणलं हे टीम बेकार आहे म्हणलं. मग मी स्पीड वाढवला गाडीचा स्पीड वाढवला आणि फुल स्पीडने मग मी निघून गेलो. पाठीमागं बघितलंच नाही. आणि जेव्हा मी गेलो ना तर मी वापस यायचं म्हटलं ना त्या रस्त्याने मी आलो नाही. त्या रस्त्याने सकाळ होईपर्यंत आलो नाही. नॉनव्हेज वगैरे होतं तुमच्याकडं? बहुतेक नॉनव्हेज असेल. आता ते मी चेक नाही केलं, पण नॉनव्हेज असेल. ऑर्डर घेऊन चालले? हा, ऑर्डर घेऊन चाललो. बरं. तर हा होता तुमचा अनुभव. हां. दुसरा कुठला अनुभव होता? दुसरा एक अनुभव असा होता, 2-2:30चा टायमिंग होता आणि नॉनव्हेजच घेऊन चाललो होतो. आणि आपलं हडपसरमध्ये नाही का, हडपसरमध्ये ते आपलं आमिनोरा सिटी आहे. हां. आमिनोरा सिटीतून एक मध्ये ती झोपडपट्टी लागते नाही का, ते मल्हार हॉटेल वगैरे लय फेमस आहे. बरोबर. त्या रोडनी मधून एक रोड आहे आणि तिथे एक मसण खाई लागते नाही का, सपचन लागते. हो. तर त्या रोडने चाललो आणि 2-2:30चा टायमिंग आणि अशी म्हणजे पॅन्ट घातलेली बाई आणि असा कट होता नाही का, आणि डोळे वगैरे असे मोठे आणि मोकळे केस सोडले आणि नाही का, केस तिने मोकळे सोडले आणि असा तिचा टिळा होता, असा गोल नाही का, असा गोल टिळा होता. आणि मी चाललो नाही का तिथनं आणि ती बाई कुत्र्याला भाकरी टाकते नाही का. आणि खूप सारे कुत्रे असे कमसे कम 10-15 कुत्रे असतील नाही का. आणि ते तिथं काय तिला भुकतेत, काही भाकरी खातात नाही का. आणि तेवढ्यामध्ये मी आलो नॉनव्हेज घेऊन आलो. आणि नॉनव्हेज घेऊन आल्यानंतर अशी बाई उभा आणि असं मी ब्रेक दाबला. ते कुत्र्यासमोर आले ना, मी ब्रेक दाबलं. म्हणलं आपण पण पडायचो आणि हे कुत्रे पण म्हणलं मारायचे. बरोबर. मी ब्रेक दाबलं. ब्रेक दाबल्यानंतर पूर्ण कुत्रे असे मला पूर्ण कुत्र्याने मला घेरा टाकला आणि असे मला असं भुका लागले नाही का, असे जोरदार भुका लागले, असे वरती पाय करायला लागले, अंगावर यायला लागले. हां, असे अंगावर यासारखं असे करायला लागले नाही का. आणि मी पूर्ण घाबरलो. मी आता काय करावं मला काहीच सुचेना. म्हणलं एखादं जर धरलं ना तर लय आवड काम व्हायचं. तुम्ही जोरात मी गाडीचा रेस आम्ही गाडीचा एवढा घाबरून मी रेस करायला लागलो. लय मी रेस हे केला, वाढवला.
आणि ती बाई माझ्याकडे बघते आणि एवढ्या रागाने बघते, लय रागाने बघते. आणि तिच्या असं जवळून मी असं मग दमादमानं मग मी असं गाडी मग मी काढण्याचा प्रयत्न केला. गाडीचा आणि मग पहिला गिअर टाकला आणि गप्पन गाडी तिथून अशी उडवली नाही का, तिथून गाडी उडवली. आणि पहिले असं दमादमान जेव्हा मी काढला ना, अशी गाडी जेव्हा मी काढली ना, ती गाडी अशी ती बाई अशी माझ्या जवळच उभा आणि असं असं आमचं एवढंच आमचं अंतर आणि अशी रागाने बघितली माझ्याकडे. ती बाई होती का भूत होती माहिती नाही. त्या बाईला पण बघून मी लय घाबरलो. एवढं घाबरलो आणि तिथून मग मी अशी गाडी मी उडवली आणि आरशामध्ये बघतोय तर गाडी पाठीमागं ना कुत्रे ना बाई बापरे! आरशामध्ये. आणि असं किती लांब गेल्यानंतर तुम्ही मागं पाहिलं? तरी मला वाटतं 200 मीटर असेल. म्हणजे तेवढंच. हा तेवढ्याच अंतरामध्ये गाडी मी उडवली नाही का. असे पळत गेली आणि ती गाडी उडवल्यामुळं मी ती वाचलो. आणि उडवली आणि 200-250 मीटर मध्ये असं आरशामध्ये मागे नाही बघितलं, पण आरशामध्ये बघितलं. मला ती बाई मला आपल्या पाठीमागे येते काय बघतोय आरशामध्ये. कुत्रे नाही बाई नाही आरशामध्ये, काहीच नाही आरशामध्ये. मग पुढे जाऊन काय झालं? पुढे डायरेक्ट मी गेलो आणि कस्टमरला ऑर्डर दिली आणि मग त्या रस्त्याने आलो. आपल्या मगरपट्टा साईडने हायवेने आलो, त्या रोडने. त्या हायवेने आलो आणि डायरेक्ट ऑफलाईन केलं, डायरेक्ट घरी निघून गेलो. पण हे किस्से माझ्या घरी मी सांगितलंच नाही, कारण हे सांगण्यासारखी गोष्ट नाही. मग तुम्हाला त्या गोष्टीवर विश्वास आहे म्हणजे? हा, ह्या गोष्टीचा विश्वास नाही. पहिला नव्हता. हा पहिला नव्हता. बरं. मग घरी गेला काय त्रास वगैरे झाला का तुम्हाला? त्रास वगैरे म्हणजे 2 दिवस तर ती बाईला असं जवळून बघितल्यामुळं आणि त्या आरशामध्ये ती दिसली नाही का, कुत्रे दिसले नाही, बाई पण दिसले नाही. 2-3 दिवस मी म्हणजे आलोच नाही जॉब. तो प्रसंग एकदम डोक्यात बसला होता. जॉकेट बसला आणि मी 2-3 दिवस आलोच नाही. बरं. हे होते तुमचे अनुभव. हा. तर मित्रांनो, होते सरांचे अनुभव आणि सरांनी कॅमेरा कधीच फेस नाही केलेला. तसेच आपले बाकीचे सबस्क्रायबरसुद्धा 99.9% यांनी कधीच कॅमेरा फेस केलेला नसतो. त्यामुळे खूप काही लोकांना बोलायला जमत नाही. सरांनी खूप चांगल्या प्रकारे सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. तर तुम्ही पण त्यांना समजून घ्या आणि या अनुभवातून तुम्हाला काय काय शिकायला भेटलं तेही आम्हाला कमेंट करून सांगा. आणि सरांसारखं जर तुम्हालाही आपल्या पॉडकास्टवर यायचं असेल तर Google फॉर्मची लिंक आपण कमेंट बॉक्समध्ये पिन केलेली आहे. तर नक्की तुम्ही त्या लिंकवर क्लिक करा आणि फॉर्म भरून तुम्ही आम्हाला जॉइन होऊ शकता. तर चला आता आज आपण इकडंच थांबूया. धन्यवाद. जय हिंद. जय महाराष्ट्र.